हॅलो. हा श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. हा ताई, मला ना अनुभव शेअर करायचा होता. करा ताई. कुठून मी बुलढाणा जिल्ह्यातच नाही का ताई, मी एकदा अनुभव शेअर केलेला बघा. हो ताई, मला माहिती आहे, पण तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा. नाही, मी एवढंच सांगू शकते, मी पण बुलढाणा जिल्ह्यातनं बोलते ताई. बरं बरं. काय अनुभव आला ताई? ताई मी ना आता अधिक महिन्याचं ना गुरुचरित्राचं पारायण केलं बघा ताई. अरे वा. हा हा. हो. तर ताई माझं ना पारायणामध्ये ना माझ्या पेल्यातलं पाणी अर्ध्याच्या खाली गेलं ताई. बापरे. हो, मी फोटो पण काढले त्याचे. मला पाठवा हा आणि ताई ते. हो, आणि त्याची आजच समाप्ती झाली ते. आज मी सवासणी वगैरे जेवू घातली. अरे वा. आणि लगेच अनुभव हो, शेअर करायला घेतला. हो, आणि शेअर करायला घेतला ताई. मला स्वामींनी खूप छान छान अनुभव दिले ताई. मी सांगा आता ताई. काय काय लिहून ठेवले ताई. आता काय झालं, डिसेंबर महिन्यात ना ताई मी स्वामीचरित्र सारामृताचं पारायण चालू केलं होतं 21 बरं. दिवसाचं. हा. आणि ते शेवटचा दिवस 21वा ना 1 जानेवारीलाच आला ताई. तर अय्या. मग हो, आणि त्या दिवशी गुरुवार होता. हम्म. मग मी पोथी वगैरे वाचली आणि मग स्वामींच्या केंद्रात गेली आणि केंद्रात जायच्या आधी स्वामींना एवढंच बोलली की स्वामी आज काहीतरी मला प्रचिती द्या. हा आणि हा हा. गेले तिथं केंद्रात वगैरे ना मुजरा वगैरे केला. आणि मुजरा केल्यानंतर तिथले दादा बोलतात की ताई आज आरती तुम्ही करा म्हणे स्वामींची म्हणे. अय्या. हो, एवढा आनंद झाला ना ताई मला. छान बघा, ताई. आणि ताई 100 लोक होते बघा. तेवढ्याच्यातनं मला ते म्हटले की ताई आरती तुम्ही करा म्हणे आज बघा, स्वामींची. साधी गोष्ट आहे का ताई? हो, ते एक झालं ताई. हा. आणि एक मिनिट अजून. आणि ताई मी तुम्हाला एकदा मागे सांगितलं होतं ना, आमचं सोनं एका मुलीने सोडलं होतं बघा. 12 वर्षाच्या मुलीने सोनं नेलं होतं बघा. हा हा आठवतं हा. का तुम्हाला ते? म्हणजे मग खूप दिवस झाले. हा. हो, हो. तर केंद्र दादाकडनं सेवा पण घेतली होती बघा मी. हा हा हा. तर ताई त्यातली ना एक बाई सापडली पण. काय म्हणता? हो, तिने अरे. सापडली. तिच्याकडचं अर्धं सोनं पण घेतलं. अरे वा. आणि हो, आणि नंतर मग यांनी इन्शुरन्स काढला होता माझ्या मिस्टरांनी. मग तो इन्शुरन्स पण पूर्ण मिळाला बघा आम्हाला स्वामींच्या कृपेने परत ताई. बघा ताई, म्हणजे नुकसान काहीच हां. नाही. हा. आणि ताई आता ना मी कोकणात गेली होती आता मे मध्ये आत्ताच्या. हा. तर ताई मग अधिक महिना चालू होता ना, मग मी स्वामींना बोलले होते जिथं जाईल ना तिथं मला व्हेजच मिळू द्या. कारण आम्ही ताई व्हेजच खातो. नॉनव्हेज चुकूनही खात नाही ताई आम्ही. अरे वा. हा हा. हो, तर मग जिथं जाईल तिथं ताई मला स्वामींचा फोटो दिसेल आणि तिथंच मी जेवायचे ताई, असं होत होतं बाप माझं. रे. हो, एवढं छान अनुभव दिले स्वामींनी मला. किती छान आहे आणि ताई. हां, आणि ताई मी ना परत जानेवारी नंतर ना 108 पारायण केले ते स्वामीचे सारामृताचे. बाप रे. हो, ते आता मे मध्ये पूर्ण झाले. काय सहज आणि केलं होतं की काय संकल्प सोडून? हा संकल्प धरून केले होते. ते माझ्या मिस्टरांचं ते काम होतं बरं ते. एक म्हणजे मोठी डील होती, ते पूर्ण होतच नव्हती ते. अच्छा आणि अच्छा. ते आणि ते कसं झालं माहिती का ताई, आम्ही ना आधी प्रदीप दादाकडे गेलो होतो त्या कायच्यासाठी, जागेसाठी. तर हा दादा काय म्हणे, तुम्ही आता इथं आले ना 70% काम इथं झालं म्हणून समजा, बाकीचे 30% सेवा करून होईल म्हणे. हा पण हा ताई हा. मी खरं सांगते, मी दादांनी जी काही सेवा दिली ना, हा. ती काही केलीच नाही. खूप सेवा दिली होती दादांनी आम्हाला. अच्छा. हा. हो, जे आहे तेच सांगते. मग त्याच्यानंतर मग मी काय केलं, आम्ही घरी आलो. मग मी नंतर मग 108 स्वामीचे सारामृताचे पारायण चालू केले ताई. बरं. आणि हां, चालू केले. आणि आमचं त्या जागेचं काय व्हायचं, तो बी जे समोरचे आहेत ना, ते पण स्वामी भक्तच होते पण ते. पण ते अच्छा. हां, ते हे करायला खरेदी आम्हाला द्यायला तयारच होत नव्हते सारखे. अरे. आणि हो, पुढं मागे चालून काय ते काय म्हणे, अचानक ते गुरुवारी काय झालं, संध्याकाळी 5 वाजता त्यांचा हा. फोन आला की या म्हणे आपण खरेदी करून तुमची बरोबर खरेदी करून गुरुवारीच. देऊ. आणि गुरुवारीच काही ते काम झालं ते. आणि अय्या. मला म्हणता झालं मग? हो, हो, ते काम झालं. मग मला माझे मिस्टर म्हणे, "तुझ्या स्वामींनी काय चमत्कार केला काय माहिती" म्हणे. ते त्याची खरेदी पण झाली बघा त्या दिवशी. अरे वा. किती होती ती जमीन? हो. हां, काय म्हणता ताई? किती जमीन होती ताई ती? जमीन नाहीये. आम्ही आमच्या दुकानच्याच बाजूला 15 बाय 80 ची जागा घेतली ताई. अच्छा अच्छा अच्छा. हो, कोटीच्या वर गेली ती जागा आम्हाला. बापरे, पण ती एवढी महाग? हो, मिळाली म्हणजे स्वामींच्या कृपेने ती पण. आणि ती माझ्या नवऱ्याचं म्हणजे मिस्टरांचं स्वप्न होतं की ती जागा घ्यायची म्हणून, आणि ते स्वप्न पूर्ण केलं स्वामींनी आई माझ्या. ग. किती हो, सुंदर अनुभव आहे ताई. हो. खूप म्हणजे खूप सुंदर अनुभव आहे ते. बापरे.
आणि ताई मला ना असं पुण्यात ना असं वाटायचं आपला पण एक फ्लॅट असावं ते. हां, हां. बरोबर आहे. 6 हो आणि 6 महिन्यातच स्वामींनी मला 1 बीएचकेचा 2 बीएचके फ्लॅट देऊन दिला ते स्वामींनी. बघा, बापरे! आणि तेव्हा तर मी काही सेवा करत नव्हते. फक्त रोजची नित्य सेवा, गुरुस्तवन, व्यंकटेश ताई, स्तोत्र स्वामींना सेवा असं. किती करता त्यापेक्षा ना हं. तुमच्या मनात आणि तुमच्या हृदयात किती स्वामी आहेत तो भाव त्यांना महत्वाचा आहे. हो आणि ते कुठं पण जाईल ना, तेव्हा गाडीवर स्वामी आवर्जून भेटतात मला. भिवू नको, मी हो तुझ्या ना? पाठीशी आहे. असं मला हे दाखवलं प्रत्येक वेळेस. खरंच आहे असं तुमच्या पाठीशी. हो, खरंच प्रत्येक आहे. वेळेस दाखवतात ताई ते मला असं. सुंदर, असं झालं. सुंदर अनुभव ताई. मी शेअर आता करते. हो, हो. ना? चालेल, चालेल. हो, होतील. हो. पुढचे पण चालेल. अनुभव तुमचे खूप छान असेल बघा. हो, हो. आणि आता आहेत काय काय लिहिलेले, पण आता मला सांगायला लक्षात नाही आलं. मी नंतर सांगेल कधी तसं एक वेळ. चालेल, चालेल. हं आणि ताई? माझी एवढीच इच्छा आहे की सगळ्यांनी आपल्या स्वामी भक्तांनी स्वामीमय व्हावं. सगळ्यांनी स्वामी समर्थाचंच सगळ्यांनी करावं एवढीच माझी इच्छा आहे. खरंच. जेवढं आपण कराल ना ते तेवढे स्वामी आपल्याला मेवा देतात. फक्त दुपटीने देतात ते. भाव महत्वाचा आहे. दुपटीने भाव देतात. थोडा हो. पण भाव थोडा पाहिजे. मनापासून केलं पाहिजे. खरंय. हो, मनापासून केलं पाहिजे आणि स्वामी आहेत हे आपल्याला कळलं पाहिजे सगळ्यांना एवढंच अगदी, बाकी अगदी, अगदी खरंय. हं. किती छान ताई. मी शेअर छान. करते हां ताई. हो, हो. चालेल, चालेल. हं, श्री स्वामी समर्थ ताई.